विधान भवनाच्या लॉबीमध्ये झालेला राडा सगळ्यांनी बघितला। हा राडा ज्या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला त्या दोन नेत्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत, पण ज्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला ते कार्यकर्ते कोण होते, त्यांची हिस्ट्री काय आहे, त्यांची नावं काय आहेत आणि त्या सगळ्यांनी हा राडा करण्याअगोदर आणखी काय काय केलेलं आहे, त्यांची नेमकी ओळख काय आहे, हे या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जमा करा पास। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन आता जवळपास संपत आलं आहे। पण हे संपत असतानाच या संपूर्ण अधिवेशनामध्ये गाजला तो म्हणजे पडळकर विरुद्ध आव्हाड हा वाद। कोणी कोणाला डिवचलं, कधी कोणी कोणाला शिवीगाळ केली, कधी दोन नेते एकमेकांना काही बोलून गेले, पण अखेर गुरुवारच्या संध्याकाळी या सगळ्या वादाला टोकाचं रूप प्राप्त झालं। कारण या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, बाचाबाची, एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेली। आणि हे सगळं कुठे घडलं तर अशा ठिकाणी जिथं कायदे तयार केले जातात त्याच ठिकाणी कायद्याची पायमल्ली झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे दोन नेते जे आहेत त्यांचे हे कार्यकर्ते नेमके कोण होते, त्यांनी काय काय केलं, त्यांची ओळख नेमकी काय आहे आणि त्यांची नावं नेमकी काय आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलं आहे हे आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। कारण त्यांची सगळी कुंडली जी आहे तीच आता समोर आलेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद हा थेट हाणामारीपर्यंत आज पोचल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं। दोन नेत्यांमध्ये काल शिवीगाळीची घटना घडलेली होती आणि आज थेट हाणामारीच झाली। कुठे झाली? विधान भवनाच्या लॉबीमध्ये। जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आहेत नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। व्हिडिओमध्ये जे काही दिसतंय त्याच्यामध्ये मारहाण करणारा आणि मार खाणारा अशी दोन लोक जी दिसत आहेत त्यांची नावं मी आता तुम्हाला सांगतोय। हे अधिवेशन सुरू असताना खरं तर विधान भवनामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते, पोलीस फौजफाटा असतो, वेगवेगळे गार्ड्स असतात, पण अशा सगळ्या माहोलामध्ये देखील हा सगळा राडा झालाच। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असलेला तो कार्यकर्ता जो आहे तो नेमका कोण आहे, त्याचं उत्तर आता जाणून घेऊया। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं नाव आहे ऋषिकेश टकले। त्यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आव्हाड यांचे कट्टर कार्यकर्ते असलेल्या नितीन देशमुख यांना विधिमंडळाच्या दारामध्येच मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय। पोलिसांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला पण तरी देखील ते काही ऐकले नाहीत आणि ते वारंवार धावून गेले देशमुखांच्या अंगावरती। अगदी रस्त्यावरती गुंडगिरी केल्यासारखं हे सगळं वातावरण आपल्याला विधिमंडळाच्या लॉबीमध्ये बघायला मिळालं होतं। गेल्या 3-4 वर्षांपासून ऋषिकेश टकले हा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सावलीसारखा सोबत असतो। मतदारसंघामध्ये फिरताना विविध उद्घाटनं आणि सभा संमेलनांमध्ये देखील अधिवेशनात टकले हा गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर वावरताना अनेकदा दिसलेला आहे। तर ऋषिकेश टकले याची स्वतःची हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती या नावाची एक सेना आहे, संघटना आहे आणि त्याच्या संघटनेचा तो सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। 5वा मैल पलूस तालुका या ठिकाणी ऋषिकेश टकले राहतो, तिथला तो रहिवासी आहे। त्याच्यावरती फक्त आता हा इथल्याच मारहाणीचा गुन्हा किंवा कारवाई असं सगळं पहिल्यांदाच घडतंय अशातला भाग महत्त्वाचा नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बाब। कारण त्याच्यावरती महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे, याआधी मारामारी करण्याचाही आरोप आहे, गंभीर इजा होईपर्यंत एखाद्याला दुखापत करण्याचाही त्याच्यावरती आरोप आहे, शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणीही त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आता जी कलमं त्याच्यावरती लावलेली आहेत भारतीय दंड संविधानाच्या याच्याप्रमाणे ती कुठली आहेत तेही मी तुम्हाला एकदा सांगतो। भारतीय दंडविधान कलम 324, कलम 323, कलम 504, कलम 506, कलम 143, कलम 147, कलम 148, कलम 354 ब, कलम 323, कलम 504, कलम 114, कलम 332, कलम 148, कलम 353, कलम 352, कलम 504, कलम 506, कलम 365 आणि कलम 307 अशा कलमान्वये त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। एकंदरीतच हे सगळं जे प्रकरण आहे जे आज घडलं विधिमंडळाच्या विधान भवनाच्या लॉबीमध्ये ते निषेधार्ह तर होतंच पण लाज आणणारही होतं। अशा सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो उरतो तो हा आहे
की ज्या विधिमंडळामध्ये सर्वसामान्य माणसाला आतमध्ये प्रवेश करताना अनेक अडथळे येतात, त्याच्यासाठी अनेक नियम असतात, त्याला अनेक सुरक्षांना सामोरं जावं लागतं किंवा अनेक सुरक्षांना पार करून मग त्याला आत प्रवेश दिला जातो, अशा ठिकाणी जी लोक विधान भवनामध्ये पोहोचत आहेत ती नेमकी कोण आहेत? नेत्यांचे कार्यकर्ते तर आहेतच, पण ते खरे नेत्यांचे कार्यकर्ते आहेत की गावगुंड आहेत, असा प्रश्नसुद्धा या निमित्तानं विचारला जातोय. याच प्रश्नाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.